महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज आपल्या अभिभाषणात दिली। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली। त्यावेळी त्यांनी राज्याच्या सीमावर्ती भागातल्या नागरिकांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली। मेरी सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद को सुलझाने के लिए वचनबद्ध है। इस विवाद को सुलझाने के लिए सम्माननीय उच्चतम न्यायालय में महाराष्ट्र का प्रतिनिधित्व करने के लिए विख्यात अधिवक्ताओं की नियुक्ति की गई है। मेरी सरकार सीमावर्ती क्षेत्रों में रहने वाले मराठी भाषी लोगों के शैक्षणिक, स्वास्थ्य देखभाल और अन्य विभिन्न कल्याणकारी योजनाओं को लागू कर रही है। यावेळी राज्यपालांनी राज्याच्या आर्थिक प्रगतीची देखील माहिती दिली। देशाच्या जीडीपीमध्ये राज्याचं योगदान 13.5%पेक्षाही जास्त असून थेट परदेशी गुंतवणुकीपैकी 39% गुंतवणूक राज्यामध्ये झाली आहे असं ते म्हणाले। 2026 मध्ये स्वित्झर्लंडमधल्या दाओस येथे झालेल्या परिषदेत 18 देशांच्या विविध उद्योगांसोबत राज्याचे 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झालेत। यामुळे 40 लाख रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली। प्राप्त हुआ है, जो भारत में प्राप्त कुल प्रत्यक्ष विदेशी निवेश के 39% है। महाराष्ट्र को 2025-26 के वित्तीय वर्ष के प्रथम छमाही में 91,337 करोड़ रुपए का प्रत्यक्ष विदेशी निवेश प्राप्त हुआ है। मेरी सरकार ने जनवरी 2026 में स्विट्जरलैंड के दावोस में हुए विश्व आर्थिक परिषद में 18 देशों की विभिन्न कंपनियों से लगभग 30 लाख करोड़ रुपयों के निवेश सहमति करार किए हैं। इससे 40 लाख रोजगार निर्माण होने में मदद मिलेगी। राज्यात 1 लाख नवीन उद्योजक घडवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। देशातल्या उत्कृष्ट राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्र अव्वल आहे। कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर केला जातोय। बंदर विकास, जहाज निर्मिती क्षेत्रासाठी विशेष धोरण आखण्यात आलंय असं राज्यपाल म्हणाले। बांबू उद्योग, रत्न आणि आभूषणं, ॲनिमेशन आणि जागतिक सामर्थ्य केंद्र यासारख्या नवीन धोरणांची घोषणा करण्यात आली। मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बीकेसी कुर्ला, बोरिवली ठाणे आणि मुलुंड बोगदा प्रकल्पांच्या कामाला गती दिली जात आहे। गडचिरोलीला स्टील हब म्हणून विकसित केलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं। शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी मजबूत बारमाही रस्ते बनवण्यात येतील असं ते म्हणाले। 2025-26च्या हंगामासाठी सरकारनं 100 लाख क्विंटल कापसाची किमान हमी भावानं खरेदी केली। 60 लाख क्विंटलहून जास्त सोयाबीनची खरेदी केली। त्याचप्रकारे 2024-25 किमान हमीभाव योजनेअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या 7 लाख शेतकऱ्यांना 2 हेक्टर मर्यादेपर्यंत प्रति हेक्टर 20,000 रुपये वितरित केले। शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या कृषी किंवा पीक कर्जाच्या सर्व दस्तावेजांवरील शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचप्रकारे अवकाळी पाऊस आणि इतर समस्यांमुळे पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहितीही राज्यपालांनी दिली। राज्यातल्या